ही गोष्ट आहे हरुतो आणि हाना यांच्या मैत्रीची. एका शांत सुंदर जपानी गावात हरुतो नावाचे एक वृद्ध गृहस्थ राहत होते. निवृत्तीनंतर त्यांचं आयुष्य खूप साधं, सरळ आणि सोपं होतं. पहाटेची फेरी आणि बागकाम ह्याच्यात त्यांना अत्यंत रुची होती. त्याचमुळे त्यांनी घरामध्ये बरेच इंडोर प्लांट्स लावले होते आणि यासोबतच बागकामाची आवड असल्यामुळे घराच्या बागेत बरेच फळांचे, फुलांचे आणि भाज्यांचे वाफे लावले होते. पण त्यांचं सगळ्यात आवडतं ठिकाण म्हणजे घराजवळ असलेलं तळं. एक दिवस त्यांनी पाहिलं, एक जखमी छोटासा कोळी मासा पाण्याच्या काठाशी झुंजत होता. त्यांचे हृदय द्रवले. त्यांनी त्या मास्याची काळजी घेतली, तिला अन्न दिलं, तिच्याशी बोलत राहिले आणि तिचं नाव सुद्धा ठेवलं, हाना. हाना म्हणजे फूल. हळूहळू हाना बरी झाली आणि मग काहीतरी सुंदर घडलं. दररोज अगदी ठरलेल्या वेळी हाना तळ्याच्या एका विशिष्ट कोपऱ्यात यायची. हरुतो त्यांच्या गुडघ्यावर बसलेले असायचे आणि हाना त्यांच्या हाताला अलगद स्पर्श करायची. शब्दांशिवायची मैत्री होती ही, पण ती जीवाभावाची होती. बरेच दिवस गेले, बरेच ऋतू सरले, हिवाळा, पावसाळा, उन्हाळा, पण हे चक्र सुरूच होतं. आणि मग एके रात्री हरुतो शांतपणे झोपले, कायमचे. पण दुसऱ्या दिवशी हाना पुन्हा आली, त्याच ठिकाणी. जणू वाट पाहत होती की ते पुन्हा तिथे दिसतील. हानाने आपला क्रम चुकवला नाही. ती रोज सकाळी त्याच वेळी, त्याच जागी हरुतोंची भेट घेण्यासाठी यायची. काही लोक म्हणाले, मास्यांना काही आठवत नाही. पण हाना हाना विसरली नव्हती. तिला त्यांची आठवण होती, त्यांचं प्रेम, त्यांची संगत आणि ती अतूट मैत्री. अखेरच्या श्वासापर्यंत हाना रोज सकाळी येत राहिली. त्या तलावाच्या किनारी जिथे हाना रोज हरुतोची वाट पाहायची, गावकऱ्यांनी एक छोटीशी मूर्ती उभी केली, हानाच्या आणि हरुतोच्या आठवणीत, जेणेकरून ती कहाणी, ती मैत्री कधीही विसरली जाऊ नये.